दाम्पत्य यांनी आपण दिलेलं चॅलेंज स्वीकारलेलं आहे. त्यांनी सांगितलं होऊ द्या 1 to 1. मला वाटते इतक्या चांगल्या वेळेस त्यांचं नाव घेणं काही मला बरोबर वाटत नाही आणि माझे प्रवक्ता त्याच्याबद्दल बोलेत. सर्वच विरोधी पक्ष EVM-कडे संशयाने पाहत आहे. आपण कुठल्या दृष्टिकोनातून पाहता? काही प्रकार तो दिसतो आहे कारण UM-मध्ये कारण ते मशीनच आहे आणि ते इलेक्ट्रॉनिक आहे त्याच्यात छेडखानी होतं. मला एक वजन काट्यावाला भेटला आणि बच्चूमध्ये सॉफ्टवेअर त्या वजन काट्याचं मी बनवलेलं आहे. आता वजन काट्याचं सॉफ्टवेअर जर मी बनवलं असेल तर मी ज्याला जे कमांड देईल त्याप्रमाणे तो वजन काटा हलवू शकतं. अर्थातच तुम्ही जर 10 किलो क्विंटलभर जर गहू आणले तर मी ते 15 किलो वाढवू शकतो, 20 किलो वाढवू शकतो. तर ती आखरी हे मान्य करावं लागेल. माझं असं म्हणणं आहे का भारतीय जनता पार्टी ही सत्याकडे जाणारी पार्टी म्हणतात. आम्ही सत्य त्यांचं प्रमाण असं ते म्हणतात. इवन मोदीजीनं पण EVM-बद्दल बोललेलं आहे. तर माझं म्हणणं आहे का मशीन जे राहतं ती बटन दाबण्याची प्रोसेस ते तशीच ठेवावी. पण VVPAT ज्या याच्यातून आम्हाला दिसतं तो VVPAT बाहेर आला पाहिजे. तुम्ही एक सांगा का पहिले बॅलेट जे होतं त्या बॅलेटवर समोर एक पावती राहायची, मतदान केंद्र क्रमांक राहायचा, मतदान क्रमांक राहायचा आणि बॅलेटवर एक क्रमांक राहायचा. म्हणजे माझं मत कुठं गेलं ते बॅलेटच्या क्रमांकामुळं मला समजायचं आणि त्या वरच्या पावतीवर पण सही राहायची, बॅलेटवरही माझी सही राहायची. आत्ता मला हे मतदान निवडणूक आयोग मला सांगू शकतं का माझं मतदान कुठं गेलं ते मला सांगा. हा भारतीय राज्यघटनेनं संविधानानं दिलेला अधिकार आहे का मतदानाचा जसा अधिकार आहे तर माझं मतदान कोणाला गेलं तो पाहण्याचा अधिकार आहे. ते निवडणूक आयोग दाखवू शकत नाही. VVPAT येतं त्याच्यावर चिन्ह येतं पण ते कोरं होतं, एवढीशी पावती येतं पण त्याच्यावर मतदान क्रमांक का टाकत ना तुम्ही? त्याच्यात बाहेर जेव्हा आल्यानंतर ती पावती जेव्हा बाहेर येतं त्याच्यावर सही घ्या, मतदान केंद्र टाका आणि बाहेरच्या बाजूच्या डब्यात ते टाका. हे पूर्ण आम्ही पाहतोय मशीनद्वारे होईल आणि हे मॅन्युअली राहील. म्हणजे वाटलं तर हे मॅन्युअली मोजता येईल. एवढं साधं प्रोसेस राहू दे ना EVM मशीन. पण हे पर्याय भाजपनं स्वीकारला पाहिजे. अगर डर नाही है आपल्याला वाटतं का लोकहित? तुम्ही सांगा महाराष्ट्रामध्ये मी 25 वर्ष राजकारणात आहे. एखाद्या कुठल्या नेत्याला 1.25 लाख 1.5 लाख मतं भेटायची. आता सरासरी 1.25 लाख 1.5 लाख मतं आहे. हे कायचं होतं काय? लाडकी बहीण असं म्हणता तुम्ही तर माझ्या मतदारसंघात गारपिटीचे नुकसान भरपाईचे एका शेतकऱ्याला 3-3 लाख रुपये दिले, 6-6 लाख गेले. इतर मतदारसंघात ते वाटप नाही झाले पण माझ्याकडे झाले. ते बदलले नाही, त्याचं मत मला भेटलं नाही. हा जो प्रकार आहे लाडकी बहिणीच्या नावानं जो प्रकार चालू आहे मला वाटतं पारदर्शकता येणं फार गरजेचं आहे. विरोधकांसाठी